माहेरी येऊन 2-3 दिवस झाले, पण एकही दिवस काही रिकाम पण नाही. कालही पूर्ण दिवस मेकरमध्ये गेला. कपडे वगैरे घेतले तिथं आणि त्याच्यानंतर मग काही शूट केलं नाही, कारण संध्याकाळच खूप झाली होती यायला. आणि घरी आल्यावरही मग काही नव्हतं, असं विशेष काही नव्हतं. त्याच्यामुळे मग व्हिडिओला सुरुवातच केली नाही. आज आता दुसऱ्या दिवशी सुरुवात केली. काल कपडे आणले ते दाखवते थोड्या वेळाने. पण बाबाचे जे बनेल असतात, मी आले कीच त्यांच्या बनेलला ते खिशे वगैरे करून घेतात ते. तर ते कशा पद्धतीने करत असते ते दाखवते मी. कारण जे जुने लोक आहे त्यांचे बनियन, त्यांना खिसे वगैरे पाहिजे पैसे ठेवण्यासाठी, मोबाईल ठेवण्यासाठी जो खाली आहे तो खिसा असतो त्या बनेलला. पण वरचा पैसे वगैरे ठेवण्यासाठीचा खिसा नसतो. तर तो कसा शिवायचा ते दाखवते थोडासा. म्हणजे कोणाला जर गरज पडली त्याची, मी म्हणजे व्हिडिओ काढणार नव्हते, पण म्हटलं जर कोणाला जर असं जर गरज पडली तर कदाचित ते शिवता येतील त्यांनासुद्धा. म्हणून म्हटलं चला व्हिडिओ काढावा छोटासा, जे खिसे आहेत ते कशा पद्धतीने शिवते मी त्यांचे बनेल ना. नवीन बनेल आणून बरेच दिवस झालेले होते, पण तरी पण ते माझी वाट पाहत होते. जे अंगावर घातलेले ते बनेल फाटले. आल्याबरोबर त्यांना मी म्हटलं की बनेल फाटलेले बाबा, तर म्हणत नवीन आणून ठेवलेले खिसे लावायचे बाकी आहे. आणि खिसे लावल्याशिवाय बनेल काही घालता येत नाही, कारण पैसे वगैरे ठेवायचं म्हटलं की मग पंचायत येते. आणि जे खिसे आहेत ते त्यांनी असा कॉटनचा एक रुमाल आहे, तर तोच साईडला काढून ठेवला होता. त्याच्याबरोबर मागच्या वेळेस गेली होती मी, तेव्हा पण त्याचेच खिसे लावले होते जे घातलेले बनेल आहे ते. आणि आता यावेळेस पण तो पुरला, म्हणजे एक रुमाल 3-4 वेळा तरी पुरतो. त्यानंतर त्यांनी पेनाने खुणा वगैरे करून दिल्या की तिथेच लावायचा खिसा, अशी वळी वगैरे पडली नाही पाहिजे असं. त्याच्या अगोदर जे खिसे आहेत कपडा, त्याला पूर्ण चारही बाजूने एक टीप मारून घेतली, म्हणजे धागा निघत नाही. मग त्याच्यानंतर ते या पद्धतीने बरोबर बाबांनी खून करून दिली. तर त्याच्यावर तो कपडा ठेवायचा आणि वरची साईड सोडून बाकी 3ही बाजू शिवून घ्यायच्या. तर बरोबर खालच्या कपड्याला वळी पण नाही पडली पाहिजे. वळी पडली की मग ते परत हे बनेलचं आहे, टीप उसवायचा खूप कंटाळा येतो. मग शिवणं सोपं आहे, पण ते टीप उसवायला कठीण जातं. तर बरोबर व्यवस्थित लावून घ्यायचं. आता घाला, आता हे काढून टाका फाटका. काढू का? गेले पैसे. पैसे ठेवायसाठी बरोबर इथं होऊन जातो खिसा. हात बी घालता येतो, त्याच्यात मोबाईल राहतो. काल आम्ही खरेदी केली मेकरवरून अधिक महिन्याची साडी. ही ताईची डिझाईन फक्त वेगळी आहे, बाकी कलर गेला सेम घेतला आम्ही दोघींनी पण. हा पदर यायचा आम्हाला खोलून पाहायची एक खास म्हणजे, आणि दोन्ही कामं होतात. नरम आहे, नेसायला पण सोपी. जर हे नेसायचं टेन्शन नाही, म्हणजे अशी एकदम नरम आहे, कशी पण नेसल्या जाते पटकन. डिझाईन आहे याच्यावर, गोल्डन कलर आहे, गोल्डन नाही सिल्वर कलर आहे आणि शायनिंग आहे पूर्ण. ह्याचं ब्लाऊज पीस नाही, हे ब्लाऊज पीस आहे ना. हा पदर वेगळा आला ना, पण नाही व नाही 2 ब्लाऊज पीस आहे याच्यात. हा पदर आहे इकडे, 2 ब्लाऊज पीस आले या साडीमध्ये. नाही तर हे असं अर्ध असं ते वेगळं वेगळं. पण जर जास्तीत जास्त हे वेगळं असतं ते. हे खोसायचं आहे. 2 ब्लाऊज पीस नाही, काही साड्यांमध्ये येतात. त्याच्यात पण असं वाटतं, पण नाही मोजून पाहायला लागेल साडी. हे ते खोसायचं आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे. असं जाड दरगट वाटत नाही. नाही, नरम आहे एकदम, एकदम असं हे आहे, टेन्शन नाही. साडी ही मस्त आहे आणि किंमत पण कमी झाली आता उन्हाळ्यातल्यापेक्षा. लग्न सराईमध्ये या साड्यांची किंमत खूप होती, आता कमी झाली. आम्हाला ही किती 1100 रुपयाला भेटली फक्त. लग्न सराईमध्ये बऱ्याच जणींनी घेतली ना आपल्या इकडे, जास्त वाटली. मस्त वाटते बघ, अंगावर मस्त दिसून राहील. नेसून नाही पाहत.
हां ही ताईची माझी नाही. आता घडी मला येत नाही. ही माझी आहे. फक्त हे जे आहे ही डिझाईन ही वेगळी आहे आमच्या दोघीच्या याच्यातली आणि आतली डिझाईन वेगळी आहे. ही वाली माझी अशा ही आहे असं आणि हिचं असं चौकोनी आहे. चौकोनी असून फुलं आहे याच्यात. मस्त दिसते ही पण. ती पण मस्त. ही पण मस्त वाटते. एकच सारखे दिसतात. डिझाईन हे डिझाईन फक्त ही डिझाईन वेगळी आहे बाकी रंग गिंग सगळा सारखा आहे. छान दिसते ही पण. ही माझी आहे. वाटलं काटापत्राचे काम नरम याच्यातले नरम आता. याच्यातले आहे, काटापत्राचे. नरम याच्यातले. आणि तो हे त्याच्यात- साऊथ इंडियन म्हणतात त्याला. ते गुलाबी हे पण मस्त आहे. याच्यातला पीस वेगळा आहे. बुट्टे नाही. आहे. बुट्टे आहे याच्यावर. नाही पीस नाही ते. हो हाच आहे ब्लाऊज पीस याच्यातला. हो मस्त आहे. हा ब्लाऊज पीस छान आला याच्यातला पण. तुझ्या याच्यात प्लेन आहे काय का? हा. नाही वेगळं आहे. ते तिकडे ते हे आलं शेवटचं आलं. हा तू हे पूर्ण वर्क आहे या साडीतलं हा. आणि माझ्या साडीमध्ये ते हे आहे तर मस्त वाटणार ते. बुट्टे आहे. मस्त रंग वाटणार आहे. बुट्ट्या. ब्लाऊज पीस वेगवेगळे आहे. म्हणजे मग हा टेन्शन नाही. टेन्शन नाही. तसंही तू अनमत असा मस्त. नाही, ठीक आहे. या 2 साड्या घेतल्या. आता दुकानदार वा. ही एक साडी घेतली ताई. ही मस्त दिसून राहिली. खरंच मस्त दिसून राहिली. दुकानात गेल्यावर आवडल्यावर घेऊन टाकायला पुरतं. नंतर भेटत नाही मग. मग मला नंतर तसंच आपल्याला झालं. जेव्हा घ्यायची असली ना तसंच झालं मग ते तेव्हा जशी पाहिजे तशी सापडतच नाही. मस्त आवडल्या मला म्हणून घेऊन टाकल्या. किती पोस्ट वाटत. मस्त दिसून राहिली ही पण. पूर्ण साडीत हाफ वर्क आहे खालच्या साईडनं आणि हा पदर आहे. कमाई पण पटकन असते. एकदम नरम आहे. नेसायचं टेन्शन नाही याचं. ही अशी आहे. कलर रंग पण मस्त दिसून राहिला. आणि कोणती साडी एकदम धुणं झाली की आणखी कोणती असते. या साडीचं केलंच चालतं. यायचं नाही करायचं. नाही ना? आणि मला ही आवडली. ही 1000 रुपयाची आहे आणि ही आवडली मला. ही फक्त 600 रुपयाची आहे. पण त्या दुकानात गेल्याबरोबर आवडली होती मला. डेली यूज साठी मस्त साडी आहे. पण किती मस्त अशा दिसून 600 राहिली. 600 फक्त जाणार. ते दुकानदार 600 रुपये म्हणा. मी अगोदर हीच घेतली होती पण दादा म्हणे ही नाही भेटणार दोंड्याची. ही जरा स्वस्त झाली म्हणून मग त्याने ही घ्यायला लावली. हे दादाचंच काम आहे. नाही तर पहिले हीच घेतली होती मी. म्हटलं 600 किमतीचा काही प्रश्न आहे पण साडी आवडायला महत्व आहे म्हणून मग ही घेतली मी 600 रुपयाची. पण ती किंमत ऐकल्यावर त्यानं मग ही नाही घ्यायची म्हणे. ही घेतली मी. मग ही पण घेऊन टाकली. आवडली होती. आणि धोंड्याची ही अधिक महिन्याची ही घ्यायला लावली मग त्याने. त्याच्या पसंतीने. त्याच्यानंतर सासूबाईसाठी बाबांनी म्हणजे बाबांकडे येते ना आता सासूबाई माझ्या तर त्यांच्यासाठी हे अगोदरच घेऊन ठेवलं. मी गेल्यानंतर मग थोडेसे कामं झाल्यानंतर त्या येतील तेव्हा त्यांच्यासाठी घेऊन ठेवलं. आमच्या इकडे आता असं सुरू झालेलं आहे सगळं की अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरायला पाहिजे. म्हणजे खूप चर्चेचा विषय आहे सध्या हा. आणि प्रत्येक मुली आल्यानंतर मग त्यांना माहिती झालं की त्या प्रत्येक जण आईची ओटी ह्या भरूनच राहिल्या. तर हे ताईनं घेतलं आईसाठी. आई लुगडीच घालते पातळ नाही घालत जास्त. तर हे घेतला ते. आणि मी हे घेतलं आईसाठी. आईची ओटी भरायला पाहिजे असं म्हणतात. तर हे घेतलं मी आईसाठी घेतलं आणि हे सासूबाईसाठी पण घेतलं. दोघीसाठी 2. हे आईचं आहे आणि हे सासूबाईचं आहे. दोघीसाठी 2 सारखे. एकाच प्राईजचे आहे. प्राईज नाही सांगत. प्राईज एकच आहे आणि म्हणजे एकाच याच्यातला आहे ताग्यातला आहे. पैठण्या म्हणतात त्याला. लुगड्यामधले आहे ना का? हा पैठणी लुगड्यामधली पैठणी आहे. पण छान दिसते.
शायनिंग आहे खूप याच्यामध्ये. तर हे दोघीसाठी 2 घेतले. आणि इतकी सारी खरेदी झाली आमची काम आणि त्याच्यामुळे पूर्ण दिवस तिथे गेला. तर हे लुगडेच आहे सगळे. लुगडे एका दुकानात झाले आणि ह्या साड्या एका दुकानात. आता या साडीमधलं ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे. हे या पद्धतीचं. हा ब्लाऊज पीस आहे याच्यामध्ये. साडी सारखाच आहे. हा पदर आहे. दादा हे सर्व गेले आज संभाजीनगरला. गाडी आणायची त्याला 4 व्हीलर. खूप दिवसाची घ्यायची होती पण कोणती घ्यावं काय घ्यावं त्याच्या अगोदर होती त्याच्याकडे, ती त्याने विकली. आणि आता या 2-4 वर्षामध्ये काही गाडी नव्हती तर ती घेण्यासाठी गेले संभाजीनगरला. तर त्याचं म्हणणं होतं की सगळ्यांनीच चला, पण उन्हामुळे आणि परत जाण्याची दगदग बाबाला आईला काही जमलं नसतं कारण लांबही आहे आणि उन्हामुळे थोडंसं. आणि तिथे गेल्यानंतर पण गाडीचे बरेच काही कामं बाकी असतात तर त्याच्यामुळे ते काही गेले नाही. हेच गेलेले आहे सगळे. बोल बरं तू काय बोलते काय सांग. मी गाडीच पाहून राहिली का? नाही गाडी नाही आली अजून. नाही का? गाडी आली की पूजा करायला लागेल ना तुला. मी नाही माय मला काय तूच कर. नाही नाही पूजा तुलाच करणं लागेल. नाही माय आपला हात हातो तुझ्या साथी चांगली. नाही 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 तुझ्या साथी हात हल्ला तरी पूजा करणं लागेल गाडीची. नाही तूच कर पूजा गिजा तूच कर बाई. तू असा आशीर्वाद राहू दे माझ्या पाठीमागे. आई बाबा खुश आहे. अगोदरही होती गाडी त्यांच्याकडे पण असं कुठे जायचं असलं की खूप पंचायत यायची. आणि हे असे खेडेगावाकडे बसचा प्रॉब्लेम खूप आहे. दादा इथे जास्त नाही राहत, तो त्या जिथे सर्व्हिसला आहे तिथेच राहतो. पण जेव्हा असं अर्जंट काम पडतं की नाही आता गाडीची खरंच गरज आहे तर तेव्हा असं वाटतं की कुठेतरी पाहिजे. आणि सध्या आता जवळपास सर्वांच्याच जवळ आहे आणि अगोदर असल्यामुळे ती त्याला सवय झाली होती. आणि शाळेवर पण थोडंसं अपडाऊन करावं लागतं. तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये त्याला पण खूप त्रास व्हायचा आणि मानेचाही थोडासा त्रास आहे त्याला. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही म्हटलं की तू एकदाची 4 व्हीलर घे म्हणजे मग ते मानेचा तो टेन्शनच राहत नाही. तर त्याला अपडाऊन करायला पण सोपं होऊन जातं. आणि त्याच्यानंतर काही कामं जर पडले तर असे काही का असतात. आता बाबाला आईला बसमध्ये जायचं म्हटलं की थोडासा त्रास होतो तर त्याच्यासाठी पण काही ठिकाणी जायचं असलं, लग्न कार्य काही असलं की तर तेव्हा पण उपयोगात येते. आणि जवळपास आता आमच्या फॅमिलीमध्ये सर्वांच्याच जवळ गाड्या आहे आणि त्याच्याचमुळे त्याचं खूप दिवसाचं चालू होतं गाडी घ्यायची कोणती घ्यावं त्याच्यावर चर्चा बरीच होती. कारण दादाची अशी सवय आहे की तो एक वस्तू घ्यायची म्हटलं की त्याच्यावर चर्चा त्याची खूप असते. त्याच्यानंतर आता ही कोणती ठरवली काय माहिती तर ती येत आहे. ते गेले घ्यायला. आल्यानंतर आता पूजा वगैरे होईल. तर मी तिथे पण थोडासा श्रेया गेलेली आहे सोबत तर तिला म्हटलं होतं थोडासा व्हिडिओ काढून आण. तर काय आणते काढून काय माहिती. आणले चांगले असले तर ॲड करून देईन. केला कुंकू हळद टाक रे. गुलाल टाक गुलाल स्वरूप तू गुलाल टाक. मग कर सुरू कर गाडी. बसली गाडीत ती. बाबा ड्रायव्हर बाबा तुम्ही लगेच चालू करा. बस आता
पूजा करतात पहिले ते म्हणतात मग बसू. गरम ते याच्या हा उजवा हाय. टाक टाक टाक. आता तिकडच्या टाक. बंद काढून तिला लय भीती वाटत होती.